भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना हा एक महत्त्वाची बातमी। बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 14,000 पोलीस भरतीच्या पदांना मान्यता मिळाली आहे। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झाले, त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना हा एक मोठा दिलासा मानला जातोय। 14,000 पोलीस भरतीच्या पदांना मान्यता मिळाली आहे। ही शक्यता एबीपी माझाने वर्तवली होती की हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो आणि एबीपी माझाच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। 14,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि त्या भरती प्रक्रियेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत असतील। राजू, कशा पद्धतीने आता भरती प्रक्रिया राबवली जाईल? प्रज्ञा, आपण पाहतोय की एबीपी माझाच्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 14,000 पोलीस भरतीच्या पदांना जी आहे ती मान्यता मिळालेली आहे। खरं तर आपण पाहतोय का पोलीस भरती व्हावा यासाठी अनेक संघटनांनी, अनेक युवकांनी जी आहे ती वारंवार सरकारकडे मागणी केलेली होती। अनेक युवकांचं जे आहे ते प्रशिक्षण सुद्धा सुरू झालेलं होतं। अखेर आज जे आहे ते 14,000 पदांना मान्यता मिळालेली आहे आणि आता आज मान्यता मिळाल्यानंतर उद्यापासून जे आहे ती पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की राज्यभरामध्ये ही पोलीस भरती होणार आहे। 14,000 पदं आहेत, त्यामुळे ही एक प्रकारची मेगा भरती म्हणावी लागेल आणि या मेगा भरतीला जे आहे ते हिरवा कंदील जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीने दिलेला पाहायला मिळतोय। खरं तर ही भरती जी आहे ते मागच्या वर्षी सुद्धा काही प्रमाणात झालेली होती, मात्र एवढी मोठी भरती जी आहे ती होते, त्यामुळे साहजिकच आहे की महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल। कारण आपण पाहतोय की 75,000 पदं जे आहे ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरली जाणार होती, त्यामध्ये पोलीस भरतीचा सगळ्यात मोठा वाटा होता आणि त्यातील 14,000 पदं जे आहेत त्याला आज मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पोलीस भरती होणार आहे याचं संपूर्णपणे जे आहे जाहिरात निघेल आणि जाहिरात निघाल्यानंतर जे आहे ते पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र सध्या तरी ही एक मोठी तरुणांसाठी जी आहे ती खुश खबर म्हणावी लागेल, कारण आपण पाहतोय की 14,000 पोलीस भरती आहे। 14,000 तरुणांसाठी हाताला काम मिळणार आहे, त्यांना नोकरी मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते पोलीस भरतीकडे लागून होतं। याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं होतं का कुठेतरी कंत्राटवरती सुद्धा अशा प्रकारची भरती करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तो निर्णय मागे घेण्यात आला आणि आता 14,000 भरती जी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हा आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।